नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्हाला आजच पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 10,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे तुमच्या पिकानुसार तुम्हाला पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। तुमचं जे पीक होतं त्याच्यावरती पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे आज सरसकट सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विमा वाटप सुद्धा केला जाणार नाही। ज्यांचे सोयाबीनचे पीक असेल, कापसाचे पीक असेल तर त्यांना जास्त पीक विमा देण्यात येणार आहे। परंतु ज्यांचे ज्वारीचे पीक असेल, मुगाचे पीक असेल तर तुरीचे पीक असेल तर त्यांना कमी पीक विमा देण्यात येणार आहे। त्यामुळे कापूस या पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी किती पीक विमा आज विस्तार केला जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधील जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्या शेतकरी बांधवांची आज प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही शेतकरी बांधवांना सकाळपासून पैसे सुद्धा आलेले आहेत, परंतु काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना अजून पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा, ज्या शेतकरी बांधवांना अजून पीक विम्याचे पैसे आलेले नसतील तर त्यांनी एक काम करायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सर्व शेतकरी बांधवांना सूचना सुद्धा दिलेली आहे की लवकरात लवकर हे एक काम करायचं आहे, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। अन्यथा जे शेतकरी बांधव हे काम करणार नाही त्या शेतकरी बांधवांना पीक विमा येणार नाही। परंतु आज पिकांनुसार पीक विमा सुद्धा विस्तार होत आहे। सरसकट सर्व शेतकरी बांधवांना समान पैसे येणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही। ज्यांचे ज्या पिकाचे नुकसान झालेलं असेल तर त्यांना पिकानुसार जास्त पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे ज्वारीचे पीक असेल तर त्या शेतकरी बांधवांना ज्वारीच्या पिकासाठी आज हेक्टरी 8,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। काही शेतकरी बांधवांना आज पैसे आलेले आहेत। ज्या जिल्ह्यामध्ये ज्वारीचे पीक घेतले जात होते त्यांना आज पैसे आलेले आहेत। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी कापसाचे पीक घेतलेले होते त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। काही शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा आलेले आहेत। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी कापसाचे पीक घेतलेले होते तर त्यांना जास्त पीक विमा सुद्धा आलेला आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले होते त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांचे कापसाचे पीक असेल, सोयाबीनचे पीक असेल तर त्यांना हेक्टरी 10,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी तूर, मूग, मका यांसारख्या पिकांची लागवड केलेली होती आणि त्यांचे नुकसान झालेलं असेल तर त्यांना आज हेक्टरी 8,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजे एकंदरीत कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी जास्त पीक विमा सोडण्यास सुद्धा आलेला आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार करणे शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सुद्धा काही युक्ती लावलेली आहे। बघा, यासाठी प्रामुख्याने 3 याद्या तयार केलेल्या आहेत। यामधील पहिल्या यादीमध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, दुसऱ्या यादीमध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि तिसऱ्या यादीमध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे एकंदरीत 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे आज पहिल्या यादीमध्ये जे 12 जिल्हे आलेले आहेत तर त्या 12 जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे येणार आहे। ज्यांचे जे पीक असेल त्यांना त्या पिकानुसार पैसे सुद्धा विस्तार केला जाणार आहे। म्हणजे
एकंदरीत आज पहिल्या यादीमधील 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात येणार आहेत ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु आज सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे येणार नाही। जे शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांनाच आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये बसत नसेल त्यांना पीक विम्याचे पैसे येणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे। त्यामुळे या 3 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। तर बघा या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणे या पोर्टलवरती आपली नोंदणी केलेली असेल त्यांनाच आज पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही ई पीक पाहणे या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचे आहे। जर तुम्ही आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण या पीक विम्याचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमाच होणार आहे। त्यामुळे तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह सुद्धा असायला पाहिजे। जर तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। आणि जी शेवटची म्हणजे तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली असावी। ज्या शेतकरी बांधवांनी ई केवायसी केलेले असेल त्यांनाच पीक विम्याचे पैसे येणार आहे। जे शेतकरी बांधव ई केवायसी करणार नाहीत त्यांना पैसे येणार नाहीत, कारण भरपूर शेतकरी बांधवांनी मागच्या वर्षी नकली बनावट कागदपत्रे देऊन नकली जमीन दाखवून म्हणजेच गायरान असेल सोबतच जे देवांची रानं असतात कॅनलच्या साईडची रानं असतात ती रानं आपली आहेत अशा पद्धतीने दाखवून पीक विम्याचा अर्ज केलेला होता आणि त्यांना सुद्धा मागील वर्षी हेक्टरी 8,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा मिळालेला आहे। त्यामुळे जर तुम्ही खरोखर शेतकरी बांधव असाल तर तुम्ही ई केवायसी करायची आहे, अन्यथा जरी तुम्ही पात्र असून तुम्हाला अपात्र सुद्धा केलं जाऊ शकतं। म्हणून या 3 पात्रतेमध्ये तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने बसायला पाहिजे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील। बघा प्रामुख्याने आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। सर्वात प्रथम आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर, 10वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा। बघा टोटल मिळून या 12 जिल्ह्यांमध्ये आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत। जे शेतकरी बांधव या 12 जिल्ह्यामधील असेल त्यांना आज पैसे येणार आहे। परंतु उद्याच्या 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे। उद्याचे 12 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा उद्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, म्हणजे यवतमाळ जिल्हा हा पहिला जिल्हा झाला, सोबतच वाशिम जिल्हा हा दुसरा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा। तर बघा या टोटल मिळून 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पीक विम्याचे पैसे येणार आहेत आणि उर्वरित जे 12 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 12 जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी पीक विम्याचे पैसे येणार आहेत। तुम्हाला हेक्टरी किती रुपयाप्रमाणे पीक विमा मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितले आहे। तर बघा ज्यांचे कापूस पीक असेल, ज्यांचे सोयाबीन पीक असेल तर त्यांना 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु ज्यांचे कापूस पीक नसेल, सोयाबीन पीक नसेल तर त्या उर्वरित शेतकरी बांधवांना 8,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच आज या पीक विम्याचे पैसे या प्रमुख 20 बँकेमधून सोडण्यात येणार आहे। त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचं बँक खातं या 20 बँकांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पीक विम्याचे पैसे येऊन जातील। तर बघा शेतकरी बांधवांनो या 20 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे यस बँक, दुसरी बँक म्हणजे इंडस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन बँक, पाचवी बँक म्हणजे
IDFC बँक, 6वी बँक म्हणजे IDFI बँक, 7वी बँक म्हणजे ICICI बँक, 8वी बँक म्हणजे HDFC बँक, 9वी बँक म्हणजे कॉर्पोरेशन बँक, 10वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 11वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 12वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक म्हणजे भारत बँक, 15वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 16वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 17वी बँक म्हणजे युको बँक, 18वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, 19वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे पोस्ट बँक. बघा शेतकरी बांधवांनो, या 20 बँकेमध्ये आज पैसे येणार आहेत, त्यामुळे तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु शेतकरी बांधवांना एक महत्त्वपूर्ण अशी सूचना सुद्धा द्यायची आहे, तरच मला पैसे येणार आहेत. म्हणजे जे काम करायचं आहे त्या कामानंतरच पैसे येणार आहे. तर ते काम म्हणजे तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांच्या तक्रारी सुद्धा आलेले आहेत की आम्हाला पैसे आलेले नाही. तर त्यांना आम्ही एकच सूचना दिलेली आहे की तुम्ही तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्या 3 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. ते अर्जांची छाननी करूनच पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांनी एक गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची आहे की लवकरात लवकर माय आधार ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन त्या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून आपला आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण भरपूर शेतकरी बांधवांना मेसेज आलेला होता, परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, परंतु त्यांच्या दुसऱ्या खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत. एकंदरीत ज्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड आहे म्हणजे ज्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक आहे त्याच बँके खात्यामध्ये पैसे येणार आहेत, दुसऱ्या बँकेमध्ये पैसे येणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, अन्यथा तुम्हाला या लाभाचा लाभ घेता येणार नाही. सोबत आज कर्जमाफी विषयी सुद्धा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. तर ते अपडेट म्हणजे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. पुढच्या अर्थसंकल्पामध्ये याचा निर्णय घेतला जाईल. म्हणजे ही कर्जमाफी थेट 1 वर्षाने पुढे सुद्धा ढकललेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना सूचना सुद्धा देण्यात आलेला आहे की ज्यांची स्थिती असेल तर त्यांनी कर्ज भरायचे आहे, परंतु ज्यांची परिस्थिती नसेल तर त्यांनी सध्याच्या स्थितीला वाट पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली होती. त्या अपडेट तुमच्यापर्यंत अगदी काटेकोर पद्धतीने पोहोचवलेले आहे. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.